वर्कआउट केल्यानंतर आपण स्ट्रेचिंग करत असतो आणि एक डाऊट नेहमी येतो की हा जो स्ट्रेच आहे हा किती वेळ होल्ड करायचा. 10 ते 15 सेकंड ठीक आहे की 30 सेकंड होल्ड केलं पाहिजे. खरं सांगायचं तर 10 ते 15 सेकंडचा स्ट्रेच हा ॲक्च्युअल स्ट्रेच नाहीच. कारण आपल्या बॉडीत एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे ज्याचं नाव आहे स्ट्रेच रिफ्लेक्स. हे कंट्रोल करत असं एक सेन्सरी रिसेप्टर ज्याचं नाव आहे मसल स्पिंडल. मसल स्पिंडल मसलच्या आतमध्ये असतो. जेव्हा मसल अचानक स्ट्रेच होतो तेव्हा मसल स्पिंडल आपल्या नर्वस सिस्टीमला सिग्नल पाठवतो की काहीतरी धोका आहे, मसल जास्त ताणला जातोय, ह्याला परत कॉन्ट्रॅक्ट कर. तर ही जी रिॲक्शन आहे त्याला स्ट्रेच रिफ्लेक्स म्हणतात. म्हणजेच मसल पुन्हा टाईट होतो स्ट्रेच होण्याऐवजी. जेव्हा तुम्ही स्ट्रेच 30 सेकंड किंवा त्याहून अधिक टाइम होल्ड करता तेव्हा बॉडीला एक सिग्नल मिळतो की हे डेंजर नाही, रिलॅक्स करू दे. तेव्हा दुसरा सेन्सरी रिसेप्टर ऍक्टिव्ह होतो, गॉल्जी टेंडन ऑर्गन, ज्याला आपण जीटीओ म्हणतो. जीटीओ टेंडन मध्ये असतो. जेव्हा मसलवर स्टेडी टेन्शन येते तेव्हा जीटीओ नर्वस सिस्टमला सिग्नल पाठवतो की ओके मसलला आता रिलॅक्स कर. तर ही जी प्रोसेस आहे याला ऑटोजेनिक इनिबिशन म्हणतात आणि त्यावेळेसच आपला जो मसल आहे ऍक्च्युअल मध्ये रिलॅक्स होतो आणि आपला जो स्ट्रेच आहे तो इफेक्टिव्ह बनतो. ज्यावेळेस तुम्ही पुढच्या स्ट्रेच करेल त्यावेळेस तो जो स्ट्रेच आहे तो कमीत कमी 30 सेकंड होल्ड झाला पाहिजे, तरच त्याचा तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट मिळेल. दॅट्स ऑल गाईज.